कसा हिरो तर नादच नाही तर रामकृष्ण अरे म्हणजे सकाळीच आवरून आपले मामान ते नेणार होते हो गावावरून. मग काय सातारा इंडाय जायचं होतं. मग काय झापूक झुपूक मध्ये आवरून सवरून निघलो. येऊन पडलं नऱ्या गावात. मग काय नऱ्या गावातून आपल्याला मामाने उचललं रपाट्यावर कात्रच्या बोगद्यात. आवाज ऐका एकदा तुम्ही फक्त कसे भोंग भोंग. कमेंट टाका फक्त. मग काय मस्तपैकी हॉटेलला आलो खायला प्यायला मस्तपैकी नाश्ता बिष्टा केला. मामा ते म्हटले आम्हाला आज फेमस करायचं बरं काय. म्हटलं नादच नाही. मग काय मस्तपैकी त्यांनाही फेमस केलं. आता मामाने तर मला ड्रायव्हर म्हणून आणला तर मग कोपच्यात का बसवला मला तेच काय कळा. मग काय मस्तपैकी नाचत गाजत लय मजा हो. पण आता तुम्ही म्हणता एवढी मोठी सफारी गाडी नेली ना. आता हे बोकांडी काय बसल्या एकमेकाच्या पार मागची सीट अख्खी मोकळी. आता कसं असतंय आता एखादं तरी असतेच आवली. मग काय मस्तपैकी मायक गाडी चालवाय दिली आणि घाटा गुटातून निघलो मस्तपैकी. आता मधीच येऊन थांबलो. नुसती ओहो एखादं वाकातच मस्तपैकी. मग काय अख्खा सीट भरावलो माग. मग काय जागाच नाही बसाय म्हणून एकमेकाच्या बोकांडी सगळी नादच नाही. राजपाटाचा घाट आहे इथं रील शूट करायचं काम चाललेलं आहे. आता मागे जाऊन बघावं म्हटलं काय चाललंय. त्यांचा मस्तपैकी बॅगी बिगी धुवायचा कार्यक्रम चालला होता. शिट्ट बिट्ट म्हटलं चालतंय मला काय वास नका देऊ. मग काय मस्तपैकी आलो इथं कास पठारला. मस्तपैकी जाताना त्यांच्या बस असतात बरं का. मग काय मोकार लांब लाईन. मग काय मस्तपैकी निघालो. सगळे आपली गँगस्टर निघले. गाडीत बसलो आणि रपाट्यावर निघलो. येऊन पोचलो डायरेक्ट कास पठार. कसं बघतोय फुलं कुठे तर शोधितोय. म्हटलं दिसली नुसती काळी पिवळी हिरवी निळी मोकार प्रकारची फुलं. लय भारी परिसर. थोडं अर्धा तसंच आम्हाला ऊन बघायला भेटलं. उन्हाचा आनंद घेतोय मस्तपैकी मामाने हातबीत केला. कसा आहे निसर्ग एकदा बघूनच घ्या हो तुम्ही. एवढा नाद निसर्ग ना मी का बघितलंच नाही. कसा हिरो तर टाकू का काय रील कमेंट करून सांगा कसं काय दिसतोय. मग काय मस्तपैकी सगळ्या व्ह्यूचा आनंद घेतला. सगळी गँग कुठे गेली काही कळानी बघत होत्या. हाय मग काय फुलं बिलं तोडली सगळ्यांनी मस्तपैकी. झापूक झुपूक मध्ये सुपाट पळत सुटलो. म्हटलं यायला लागला पाऊस. उन्हाने काय 5-10 मिनिटं दर्शन द्यायला आम्हाला फक्त. आणि रपाटे येऊन पोचलो शेडमध्ये. मोकार गारटलो मोकार वारण पाऊस काय खतरनाक. म्हटलं आता या फुलांचं तर हालच आहे बुवा. कायचं कास पठार मामामध्ये इथं भात पठार झालाय. भात पठार भाऊ त्या व्हिडिओत सांग सगळं. म्हटलं सांगतो. मग काय मस्तपैकी आपली सगळी गँग एका आडूशाला बसली. आता मामा ते म्हणतात काय बाबा गडबडच झाली मोकार काय प्लॅनच फसला कायचं काय. म्हटलं असू द्या होतच असतं आता काय करता बाबा. मग काय मस्तपैकी पावसाचा आनंद घेत आपला आडूशाला बसलो. सगळी बेळ चुरून खात्यात. लोक आमच्या बघा द्या दो नक्की कोणत्या गावची बेळ. म्हटलं हाय इकडे बुरीची. मग काय माय म्हणती बाया येऊनच पस्तावा काय हा प्रकार काय हे ते काय हा पाऊस. म्हटलं असू द्या तुम्ही झोपा. मग काय मस्तपैकी मामीला झोपी लावून सगळी आपली गँग निघाली फोटो काढायला. फोटो बिटो काढलं रपाट्यावर कास पटाला राम करून निघालो पुढच्या दौऱ्याला. आता त्यांची बस म्हटल्यावर येताना आणलं म्हटलं थोडा त्यांनाच घेऊन चाललो. मग काय मस्तपैकी निघालो पुढं. आता कास पटाला राम ठोकला आणि निघालो पुढं. म्हटलं आता बसची मोकार गर्दी हो मोकार पाऊसून मोकार दुरळा नादच नाही. मग काय मस्तपैकी व्ह्यूचा आनंद घेत पुढचा दौरा. आता सज्जनगडाला जायचं होतं. आता सज्जनगड म्हटलं हो काहीतरी उत्सुकता असतानाच. आता स्वर्ग सातारा कसा आहे नाच सातारा मोकार वारी हो. मग काय मस्तपैकी व्ह्यूचा आनंद घेत पुढचा दौरा लगेच. मग काय माकडं बिकडं मोकार धिंगाणा कायचं काय. आपल्याला लय व्ह्यू आवडला हो. नाथ खुळान जळगाव धुळा मस्तपैकी. आता इंस्टाला छोटा व्हिडिओ टाकला होता. म्हटलं युट्यूबला म्हटलं जरा मोठा व्हिडिओ टाकला. मोठा व्हिडिओ मोठी माहिती मस्तपैकी. आपला मोठा चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा मस्तपैकी. कसा हिरो. मग काय मोकार भारी वातावरण. मग काय सनरूफ मधून मुटकं काढलं आणि मस्तपैकी हवा केली. म्हटलं पण कोणीच दिसानी आपले मामावर का सगळी ऐतिहासिक माहिती. टुरिस्ट गाईड डायरेक्ट मस्तपैकी. मग काय येऊन पोचलो सज्जनगडावर. मस्त चालवतोय मोकार दमलो. हे कसं यावं मला पार हिमालयाचीच आठवण आली हो. फक्त बर्फ नाही पण हिरवळ मोकार नाथ खुळा जळगाव धुळा. हे महाराजांच्या काळातली मंदिरं बिंदिर आहेत बरं का सगळं. इथं श्री रामदास स्वामी महाराजांची समाधी. नादच नाही लय भारी सगळी माहिती सांगणार. तुम्ही काळजीच करायची नाही हो. तुम्ही साईदास होता ब्लॉग बघताय. नादच नाही. मग काही आपली सगळी गँग निघली मस्तपैकी. येऊन पोचलो इथं. कसं आहे इथं महाराजांच्या काळातला मस्तपैकी इथं तलाव आहे.
हा लय भारी हो, पाण्याची सोय वगैरे मस्तपैकी, एवढा भारी परिसर आहे ना. मग काय मंदिरात एंट्री घेतली मस्तपैकी. हा इथे श्री रामदास स्वामींनी देह टेकवलेली जागा आहे व महाराजांनी त्यांना दिलेला बेड आहे. म्हणजे सर्व वापरातल्या वस्तू या ठिकाणी ठेवलेल्या आहेत बघा. सर्व तिथं हांडा आणला होता ज्या महाराजांना नदीतून पाणी, तो हांडा आहे. तिथं महाराजांनी देह ठेवलेली ती जागा आहे, कुंड आहे, श्रीरामुक्तचा तोटा आहे. त्यानंतर सगळे मित्रांनो एवढं भारी ना परिसर, नादच नाही. हा मग काय मस्तपैकी इकडच्या शांती मंदिरात आलो. हा तिथं मस्तपैकी दर्शन घेतलं आणि आपल्या भजनाला आपल्या महाराजांनी चालू केलं. हा मस्तपैकी नामाचा जप करत हा मस्तपैकी झापूक झुपूक मध्ये. हा इथं पादुक आहेत बरं का महाराजांच्या. आणि इथं आपल्या मोबाईलने जीव सोडला. हा आता मोबाईलने जीव सोडला म्हटलं, आता काय सगळे व्हिडिओ मामाचे येतात. आता आपला चार्जर गाडीत नाही. हा सीट आहे पण आयफोनचा. हा आता आयफोन म्हटल्यावर कुठंतरी चव घालावणारच. मग काय मस्तपैकी पवन चक्क्यांचा आनंद घेत आम्ही निघालो ठोसेकर धबधबा. काय म्हटलं मी, धबधबा का? हा नुसता धबा धबा, नादच नाही. मग काय मोकार पाऊस आणि मोकार धुरळा. निघालो आपला छत्री घेऊन, मोकार गार वाजायचो. आपले निघाले की डायरेक्ट मोठ्या उड्या. इकडे नाही या, चाल पुरी पळाय. हा सगळी गँग निघली. आम्ही तीन मोकार जोरात पळायचो. कशी बदकावून एवढ्या आणत्यात. हा मग काय मा म्हटली मी आणतो, बघतोय ते यायला मा. आता मग आता ही जोडी काय कधी काय म्हटलं आम्ही आणतो उड्या. आगा गा गा पुढे जाऊन बघतोय बाबो कसं हा नुसतं झापूक झुपूक, नादच नाही. मोकार खुश झालो, एवढा मोठा धबधबा, त्यात खाली असं भारी वातावरण, मोकार गार वाजायचं. म्हटलं चला चड्डीत पाणी जायच्या आत आपलं चुपाट निघा इथून. हा मग काय मस्तपैकी व्ह्यूचा आनंद घेतला मस्तपैकी. हा फोटो बिटो रील बिल काढल्या. नादच नाही, एवढा भारी परिसर आहे ना, नादच नाही. आता स्वर्ग सातारा राजधानी हो आपली. मग काय मस्तपैकी आता याला पर्यटन तालुका करायला पाहिजे बरं का मस्तपैकी. हा लय भारी व्ह्यू. मग काय सगळ्यांनी फोटो बिओ तो काढले मस्तपैकी. हा कसं आहे धबधबा झापूक झुपूक. म्हटलं आताच एवढं आहे तर पावसाळ्यात कसं असतं. मग काय जेव्हा आलो संध्याकाळी हा रपाट्यावर निघलो. म्हटलं आता निघा घरी, सगळं बघितलंय. मग काय आपला कधी दिली म्हटल्यावर गाडी नुसतं सण फिरली डायरेक्ट 150-200. हा मग काय येऊन पोचलो इथं टोल नाक्यावर. आता टोल नाक्यावर वरला आता माया गाडी दिली म्हटल्यावर नादच नाही करायचा. मग काय रपाट्यावर निघलो, सगळ्यांना राम राम ठोकला आणि आपल्याला नाऱ्यात सोडले. हा सगळ्यांना बाय बाय केलं, म्हटलं सावकाश जा. मग काय आजचा दिवस लय आनंदात गेला. सबस्क्राईब करा, लाईक करा.